आजच्या आपल्या कथेचे नाव आहे पांडुरंगाचे परमभक्त संत तुकाराम. पांडुरंगाचे परमभक्त संत तुकाराम महाराज हे नेहमी पांडुरंगाच्या नामात दंग असायचे. एकदा त्यांच्या घरी वडिलांचे श्राद्ध होते. त्यासाठी त्यांनी 2 ब्राह्मणांना बोलावले होते. त्यांना फळे आणि दक्षिणा देऊन मग घरातील सर्वांचं जेवण होणार होतं. तुकारामांना काय काय सामान आणायचे ते सांगून जिजाबाईंनी त्यांना लवकर घरी यायची आठवण करून दिली. तुकाराम महाराज घरातून बाहेर पडले. रस्त्यावरून जात असतानाही त्यांचे पांडुरंगाचे नामस्मरण चालूच होते. ते गावाबाहेर पोहोचले तेव्हा एका शेतात कापणीचे काम चालू होते. तुकारामांना पाहून शेतकरी म्हणाला, "येता का कापणी करायला? काम कराल तर त्याचा मोबदला मिळेल आणि धान्यही देईल." तुकाराम महाराज शेतात गेले आणि कणसे तोडू लागले. घरचे काम पार विसरूनच गेले. दुपार होत आली. ब्राह्मण यायची वेळ आली होती. आता काय करावे? जिजाबाईंना काही सुचत नव्हते. थोड्याच वेळात तुकाराम महाराज घरी आले. जिजाबाईंनी सांगितलेले सर्व सामान त्यांनी आणले होते. ती झटपट सिद्धतेला लागली. तुकाराम महाराज नदीवर गेले आणि आंघोळ करून घरी आले. तोपर्यंत ब्राह्मण आले होते. तुकारामांनी त्यांच्यापुढे केळी, पेरू आणि दुधाचे ग्लास भरून ठेवले आणि त्यांना ते ग्रहण करण्याची प्रार्थना केली. नंतर तुकारामांनी ब्राह्मणांना दक्षिणा अर्पण करून नमस्कार केला. तुकारामांना आशीर्वाद देऊन ब्राह्मण घरी गेले. त्यानंतर सर्वांचे जेवण झाले. तुकाराम महाराज आपल्या बायकोला म्हणाले, "जिजा, आता तू जेवण करून घे. मी मंदिरात जातो आणि थोडा वेळ आराम करतो." तुकाराम महाराज मंदिराकडे निघून गेले. जिजाबाईंनी स्वतःचे जेवण उरकले आणि ती बाहेर आली आणि पाहते तर समोरून तुकाराम महाराज येत आहे. तुकाराम महाराज फार दमलेले दिसत होते. तिला नवल वाटले. आत्ताच तर तुकाराम महाराज घरी आले. ब्राह्मणांना फळे दिली, दक्षिणा दिली, सर्व कामे पूर्ण केली. हे आपण स्वतः पाहिले आणि आता पाहते तर हे दुसरेच. ती तशीच मंदिरात गेली. तिथे कुणीच दिसत नव्हते. जिजाबाई पूर्णपणे भांबावून गेली होती. तिने सारा प्रकार घरी येऊन तुकाराम महाराजांना सांगितला. त्यांनी एक क्षणभर डोळे मिटले, हात जोडले आणि पांडुरंगांना प्रार्थना करू लागले. मग त्यांना सारा प्रकार समजला. तुकारामांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते मोठ्या आनंदाने तिला म्हणाले, "जिजा, तू खरी भाग्यवान आहेस. आज पंढरीनाथांनी माझे रूप घेतले. त्यांनीच तू सांगितलेले सर्व सामान आणून दिले आणि आजचा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला." वाटेत एका शेतकऱ्याने मला कामाला बोलावले. मी तिथे गेलो आणि घरचे काम पार विसरूनच गेलो. आज देवानेच माझी लाज राखली. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. धन्यवाद.